हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण एका नव्या अशा टॉपिक विषयी माहिती घेणार आहे. तो टॉपिक म्हणजेच काय, तर मानवीय सांगाडा. आता हा मानवीय सांगाडा किंवा अस्थिपिंजरा काय असतो त्याविषयीची माहिती बघत असताना सर्वात आधी आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की आपला जो काही शरीर आहे तर त्या शरीराला आधार जर देत असेल तर त्या शरीराला आधार कोणी देत असेल तर ते आहे आपल्या शरीरात असणारे हाडे. त्यानंतर आपल्या शरीरात जी काही आपण हालचाल करतो त्या हालचालीसाठी सुद्धा मदत कोणी जर करत असेल तर ते आहे हाडे. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये खूप सारे असे अवयव असतात जे खूप सेन्सिटिव्ह असतात. त्यांना जर कुठलाही थोडा जरी धक्का जरी लागला तर त्यामुळे आपलं जे काही संपूर्ण जीवन आहे ते जीवन थांबू शकतो. तर त्याला संरक्षण देण्याचं काम कोण करतं, तर ते आहे हाडे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी माहिती झालं की हाडे जे काही आहेत आपल्या शरीराला आपल्याला स्वतःला चालण्यासाठी, उठण्यासाठी, बोलण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी जर कोणी मदत करत असेल तर ते म्हणजेच हाडे. मग इतकी जर मदत आपल्याला या हाडांपासून जर होत असेल तर मग विद्यार्थी म्हणून आपल्याला या हाडांविषयीची माहिती असणे खूप गरजेचं आहे. यासाठी सर्वात आधी शिक्षक मित्रांसाठी आणि शिक्षकांसाठी सुद्धा काही सूचना म्हणजे हॅच की ज्यावेळी हा मानवीय सांगाडा तुम्ही विद्यार्थ्यांपुढे ठेवणार तर त्यावेळी तुम्हाला एक बॉक्स दिला जाईल. तो बॉक्स अशा पद्धतीचा बॉक्स आहे आणि हा ज्यावेळी तुम्ही बॉक्स ओपन करता त्यावेळी तुम्हाला तीन वस्तू या ठिकाणी भेटतात. हा एक अस्थिपिंजर तुम्हाला भेटतो, सोबतच या ठिकाणी हा स्टँड भेटतो आणि खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर हा एक बेस भेटतो. तर हा बेस तुम्हाला या ठिकाणी हा फिट करायचा. हा या ठिकाणावरून आपण बघू शकतो हा निघतो, हा निघला. त्यानंतर हा सुद्धा निघतो इथून. तर हे निघतो आणि याला अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बसवून ठेवा. आता हे बसवून झाल्याच्या नंतर सर्वात आधी विद्यार्थ्यांना विचारा की हा काय आहे. विद्यार्थी तुम्हाला उत्तर करतील हा एक मानवीय सांगाडा आहे आणि यात सुमारे किती हाडे असतात हा प्रश्न विचारा विद्यार्थ्यांना. मग विद्यार्थी तुम्हाला उत्तर करू शकतात 206, 207, 208. तर आपल्या शरीरामध्ये 206 मानवीय हाडे असतात. त्याच्यानंतर सांगाड्यांची जी काही ओळख आहे ती ओळख करून घेणे महत्त्वाचं का आहे, कारण आपलं जे काही शरीर आहे त्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम जर कुठे जर असेल तर ते आपल्या शरीरातल्या हाडांमध्ये असतो, ज्याच्यामुळे आपल्या शरीरात असलेले जे काही स्नायू आहेत त्यांची जी काही गतिशील गती आहे तर ती गती व्यवस्थितपणे व्हावी म्हणून हाडे भरपूर मदत करतात. सोबतच हाडे जी काही आहेत आपण ज्यावेळी जन्माला येतो तर त्यावेळी शरीरामध्ये जवळपास 300 किंवा 300 पेक्षा जास्त शरीरामध्ये हाडे असतात. पण हळूहळू तेच हाडे काय होतात तर एकमेकांना जुळत 206 पर्यंतची त्याची संख्या येते. सोबतच विद्यार्थ्यांना सांगा की सांधे कुठे आहेत. त्यानंतर हा जो काही संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला मॉडेल दिसतोय तर या मॉडेलमध्ये हा जो काही भाग आहे या भागामध्ये कुठला अवयव असतो ते विद्यार्थ्यांना विचारा. याला काय म्हणतात, हा या ठिकाणी ओकल कॉर्ड जे असतो किंवा आपला जे काही गळा असते तर त्या गळ्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती द्या. पचन संस्थेविषयीची माहिती द्या. रक्ताभिसरण संस्थेविषयीची माहिती आपण या ठिकाणी देऊ शकतो. सोबतच विद्यार्थ्यांना हे जे काही हाडे आहेत तर या हाडांच्या आतमध्ये कुठले अवयव असतात आणि त्या अवयवांचे कार्य काय आहे आणि त्यांना प्रोटेक्शन का आपण या ठिकाणी हाडांद्वारे दिला जातो तर सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकता. त्याच्या ह्युमन स्केलिटॉन आहे किंवा मानवीय अस्थिपिंजरा आहे हा विद्यार्थ्यांना तुम्ही ज्यावेळी दाखवता त्यावेळी विद्यार्थ्यांना या ठिकाणी काही अवयवांची नावे घ्या. जसं मेंदू आहे तर मेंदूचे कार्य काय, तर विद्यार्थी तुम्हाला उत्तर करू शकतात किंवा विद्यार्थी उत्तर करतील. तुम्हाला विचार करायचं काम कोणाचं आहे, मेंदूचं. त्यानंतर हातांचे कार्य काय आहे, त्यानंतर अस्थिपिंजर कशासाठी महत्वाचं आहे, त्यानंतर आपले जे काही पाय आहेत पायांचं काय काम आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसोबत या मानवीय सांगाड्याविषयीची जी काही माहिती आहे ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. आणि काही विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयासोबतच कुठेतरी मेडिकलला किंवा चांगल्या वैद्यकीय कोर्समध्ये जाण्याची सुद्धा त्या ठिकाणी एखादी आवड एखाद्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण होऊ शकते. यासाठी म्हणून या TLMचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करून विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय आपण खूप सरळ, साध्या आणि सुलभ पद्धतीने शिकवू शकतो, मजेशीर पद्धतीने शिकवू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मानवीय अस्थिसंस्था काय आणि त्या अस्थिसंस्थेचं महत्त्व काय, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.